नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूपच इंटरेस्टिंग तलाठी भरती संबंधित 20 जी.के. क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे येतात ते व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न क्रमांक 1, भारताचे पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? आपले पर्याय आहेत: 1. इंदिरा गांधी, 2. प्रतिभा पाटील, 3. सरोजिनी नायडू, 4. सोनिया गांधी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिभा पाटील। प्रश्न क्रमांक 2, जनगणना भारतात किती वर्षांनी घेतली जाते? आपले पर्याय आहेत: 1. 5 वर्षांनी, 2. 8 वर्षांनी, 3. 10 वर्षांनी, 4. 12 वर्षांनी। या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10 वर्षांनी। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? आपले पर्याय आहेत: 1. 1658, 2. 1674, 3. 1645, 4. 1670। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1674। प्रश्न क्रमांक 4, जनलोकपाल बिल कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: 1. रोजगार, 2. भ्रष्टाचार, 3. शिक्षण, 4. शेती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भ्रष्टाचार। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात धाराशिव शहराचे जुने नाव? आपले पर्याय आहेत: 1. उस्मानाबाद, 2. अमरावती, 3. सोलापूर, 4. अहमदनगर। या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उस्मानाबाद। प्रश्न क्रमांक 6, भारताचे चलन जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपले पर्याय आहेत: 1. संसद, 2. RBI, 3. अर्थ मंत्रालय, 4. योजना आयोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, RBI। प्रश्न क्रमांक 7, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? आपले पर्याय आहेत: 1. नेहरू, 2. शास्त्री, 3. गांधी, 4. पटेल। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शास्त्री। प्रश्न क्रमांक 7, साखर उत्पादनात भारतातील पहिला राज्य कोणते? आपले पर्याय आहेत: 1. गुजरात, 2. महाराष्ट्र, 3. पंजाब, 4. कर्नाटक। या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 7, साखर उत्पादनात भारतातील पहिला राज्य कोणते? आपले पर्याय आहेत: 1. गुजरात, 2. महाराष्ट्र, 3. पंजाब, 4. कर्नाटक। या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 8, पाण्याचा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: 1. जून 10, 2. मार्च 22, 3. 5 जून, 4. जुलै 11। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मार्च 22। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याचे स्थापन वर्ष किती आहे? आपले पर्याय आहेत: 1. 1956, 2. 1960, 3. 1962, 4. 1950।
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1960. प्रश्न क्रमांक 10, भारतातील तांदळाचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: 1. पंजाब, 2. आंध्र प्रदेश, 3. पश्चिम बंगाल, 4. गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंजाब. प्रश्न क्रमांक 11, शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या किल्ल्यावर गेले? आपले पर्याय आहेत: 1. दौलताबाद, 2. राजगड, 3. शिवनेरी, 4. पन्हाळा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेसो. प्रश्न क्रमांक 12, मेक्सिको देशाची मुद्रा कोणती? आपले पर्याय आहेत: 1. डॉलर, 2. दिनार, 3. पेसो, 4. रुपया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेसो. प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानात एकूण किती भाग 5 आहेत? आपले पर्याय आहेत: 1. 22, 2. 25, 3. 18, 4. 30. या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 22. प्रश्न क्रमांक 15, भारतात तांब्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? आपले पर्याय आहेत: 1. पुणे, 2. शेजगाव, 3. अमरावती, 4. महाराष्ट्रातील कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 16, सह्याद्री कोणत्या पर्वतश्रेणीला म्हणतात? आपले पर्याय आहेत: 1. पूर्व घाट, 2. अरावली, 3. पश्चिम घाट, 4. हिमालय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कांचनजुंगा. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील लावणी कोणत्या कलेशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: 1. नृत्य, 2. चित्रकला, 3. शिल्पकला, 4. नाटक. या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नृत्य. प्रश्न क्रमांक 18, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? आपले पर्याय आहेत: 1. क्रिकेट, 2. कुस्ती, 3. हॉकी, 4. फुटबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हॉकी. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर? आपले पर्याय आहेत: 1. धौलागिरी, 2. एव्हरेस्ट, 3. कांचनजुंगा, 4. नंदा देवी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कांचनजुंगा. प्रश्न क्रमांक 20, संविधान दिन कधी साजरा करतात? आपले पर्याय आहेत: 1. जानेवारी 26, 2. ऑगस्ट 15, 3. नोव्हेंबर 26, 4. 2 ऑक्टोबर. या प्रश्नाचे उत्तर माहित असल्यास कमेंट करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नोव्हेंबर 26.